कोल्हापूर लोकसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची बनली आहे आणि आरोप प्रत्यारोपांचे खेळ आहेत ते सुरू आहेत. महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती आणि महायुतीकडून खासदार संजय मंडलिक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खरं पाहायला गेलं तर काही दिवस आहेत ते मतदानाला शिल्लक आहेत आणि एकूणच जर या मतदारसंघातील वातावरण बघितलं की अजूनसुद्धा या मतदारसंघात काटेकी टक्कर आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. आणि खरं पाहायला गेलं तर या लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात काय वातावरण आहे हे पाहणं आपण जाणून घेणार आहोत. ग्रामीण भागात नेमकी परिस्थिती काय जाणून घेणार आहोत. आपण सध्या आहोत राधानगरी तालुक्यात आणि याच राधानगरी तालुक्यातील एक मुद्दा आहे तो गाजत आहे. खरं पाहायला गेलं तर राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांनी राधानगरी धरण बांधलं आणि त्यातूनच प्रचाराचे मुद्दे अनेक आहेत ते पुढे येत आहेत. आपण सध्या आहोत राधानगरी तालुक्यात आणि पुंगाव या गावात. आपण लोकांची मतं जाणून घेणार आहोत. काय सांगाल, महायुतीकडून संजय मंडलिक आहेत आणि महाविकास आघाडीकडून शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय वाटतंय? आता तसं बघायला तर वातावरण संजय मंडलिक साहेबांचं फार चांगलं आहे. आमदार प्रकाश आंबेडकर साहेबांचं काम आम्ही खालच्या लेवलला काम करतोय आम्ही ग्राउंड लेवलला. तर त्यामधून आम्ही प्रचाराला सुरुवात आता चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. चांगला रिस्पॉन्स आहे माणसांच्याकडून आणि त्यांच्या मार्फत कामं पण आपल्या इकडे भरपूर झालेले आहेत. 10 लाखाचा सांस्कृतिक हॉल झालेला आहे. त्यानंतर स्ट्रीट लाईट 5 लाखाची झालेली आहे आमच्या इथं. खरं पाहायला गेलं तर राधानगरी धरणामुळं हे जी काही या भागात हरित पट्टा आहे तो झालेला आहे. हरित क्रांती देखील आलेली आहे. काय वाटतं त्याबद्दल? तुम्ही सांगाल काय नेमकं काय आहे? शाहू महाराज ज्याबद्दल काय आदर आहे किंवा काय मंडलिकांच्याबद्दल काय एकूण मत आहे तुमचं? महाराजांचा मुद्दा हा एक आदर म्हणून आम्हाला महाराजांच्याबद्दल फार आदर आहे. पण ती गादी आणि राजा म्हणून आम्हाला त्यांचा राजा म्हणून आदर आहे. पण लोकशाहीतली निवडणूक आणि ही देशाचं जर बाकीचं राजकीय जर समीकरण बघितलं तर ह्या मतदारसंघात संजय मंडलिकच हा जनसामान्यांचा उमेदवार किंवा नेतृत्व करणारा माणूस म्हणून आम्हाला योग्य वाटतो. संजय मंडलिकच का? संजय मंडलिकांना स्वर्गीय सदाशिवराव मंडलिकांच्यापासूनचा एक वारसा आहे की सदाशिवराव मंडलिकसुद्धा हे जनसामान्यांचेच एक नेतृत्व करणारे नेते होते. जनसमुदाय हा सामान्य गोरगरीब कुटुंबांचा एक तो आधारस्तंभ होता. कोणी त्यांना भेटू शकत होतं. आज संजय मंडलिकांची सुद्धा तीच परिस्थिती आहे की त्यांना कोणीही भेटू शकतं. तशी आज परिस्थिती राजांच्या बाबतीत होऊ शकणार नाही की सर्वसामान्य माणूस हा राजांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. राजर्षी शाहू महाराजांचे वंशज म्हणून ते रिंगणात आहेत. त्यांच्याबद्दल आदर प्रेम या गोष्टी असायला हवेत आणि मत रूपात त्या मिळतील का? नाही, तुम्हाला ते सुरुवातीला सांगितलं मी. राजा म्हणून हा त्यांच्याबद्दलचा आमच्याकडे आदर आहे तो आहेच. शाहू महाराजांनी आज ह्या पट्ट्यात राधानगरीच्या पट्ट्यात जे काही धरण बांधलं, जी हरित क्रांती आहे किंवा हे आहे ती शाहू महाराजांच्यामुळं हे बरोबर आहे. पण ह्याची उलटी बाजू एक अशी आहे की आज काळामोडीचं धरण आहे. ते करण्यापाठीमाग सदाशिवराव मंडलिकांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांनीसुद्धा काळामोडीचं पाणी आज भोगावतीला बोगद्याच्या मार्फत 9 TMC आणून भोगावतीच्या पट्ट्यात 7 TMCचा पाण्याचा वापर आहे. 2 TMC पाणी रिझर्व कोल्हापूर शहरासाठी आहे. त्यांचंही कर्तृत्व आहे. म्हणजे सदाशिवराव मंडलिकांनी सुद्धा पाणी आणलं, राजांनी सुद्धा आणलं. पण राजांची दूरदृष्टी होती, सुजलाम सुफलाम हा पट्टा केला. हे तितकंच जरी मान्य असलं तर तेवढंच काम सदाशिवराव मंडलिकांनी सुद्धा केलं आहे. म्हणून आम्ही म्हणतोय की राजा हा आम्हाला राजांच्याबद्दल राजा म्हणून आधार आहे आणि लोकशाही आणि राजकारण म्हणून संजय मंडलिक हेच ह्या पट्ट्यातले एक तरुण उमेदवार आणि जनसामान्यांच्यावर पोचणारा एक कार्यकर्ता किंवा नेतृत्व म्हणून मला ते त्यांच्याकडे आम्ही बघतो. ओके मामा, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही काय सांगाल? आम्ही हेच सांगतोय, राजाने हे राजाप्रमाणेच राहिलं पाहिजे. म्हणजे लोकमतात त्यांनी उतराय नसायला पाहिजे असं माझं मत आहे. डायरेक्ट असं का वाटतं? असं का वाटतंय? आजपर्यंत त्यांनी कुठं म्हणजे लोकांच्या पत्र पोचले नाहीत आणि लोकांचा बघण्याचा राजाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? राजाप्रमाणेच बघायला पाहिजे. त्याने लोकांपर्यंत असं पोचू शकत नाही. ते तळागाळाच्या लोकांपर्यंत येऊ शकतात. आम्हीच त्यांच्याकडे जायला लागतं गादीला. तसं आता कसं आहे, लोकशाहीत प्रत्येकाला मुजरा करावाच लागतोय. प्रत्येकाला मुजरा म्हणजे कामासाठी किंवा ह्यासाठी केलं तर प्रत्येक म्हणजे लोकांच्यापर्यंत ते पोचू शकत नाही असं मला वाटतंय. मंडलिक साहेब आलेले काय? आले कामं दिली आहेत, आपल्या गावाला कामं दिली आहेत. तसं म्हणजे कामाच्या स्वरूपात त्यांचं भरपूर योगदान आहे आमच्या गावाला. मला सांगा, काँग्रेसला जास्त महत्त्व द्याल का भाजपला? मोदींचं मत आम्हाला म्हणजे मान्य आहे.
आम्ही मोदींच्यासाठी जागतिक लेवलला मोदींच्यासाठीच आम्ही मत देतोय असं आम्हाला वाटतंय. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. खरं पाहायला गेलं तर एक विकासाला साथ देण्यासाठी आम्ही भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत असेल अशा पद्धतीच्या भावना देखील ग्रामीण भागात उठताना दिसत आहेत. राहुल कडकर, सरकारनामा, पुंगाव, राधानगरी, कोल्हापूर. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.